चांदूर रेल्वे तालुक्यासह संपूर्ण राज्यात गाजत असलेले महिला महाविद्यालयातील शपथ प्रकरण, या प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे। युवा मित्र निलेश विश्वकर्मा यांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे। महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्यांचा पाठिंबा त्यांनी दर्शविला आहे। मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाने ठोस पावले उचलावीत यासाठी त्यांनी संस्था प्रमुखांशी चर्चा केली। तसेच हे आंदोलन गेल्या 5 दिवसापासून सुरू आहे। या सर्वांना भेटून व त्यांच्याशी चर्चा करून संस्था सचिव युवराज चौधरी यांच्याशी संपूर्ण प्रकरणावर विचारणा करून चर्चा करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा लवकरच पुढे करू असे आश्वासनही त्यांना देण्यात आले। प्राध्यापकांना विचारणा व संवाद साधून त्यांच्या या मागणीसाठी या आंदोलनात त्यांच्या सोबत आहेत। सचिव यांच्या सांगण्यावरून येत्या काही दिवसातच प्रकरणाचा खुलासा करू असे आश्वासनही यावेळी प्राध्यापकांशी भेटून देण्यात आलं। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व प्राध्यापक कर्मचारी यांची भेट घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली। यावेळी सामाजिक चळवळीतले पप्पू भालेराव, साहस संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले, प्रहारचे सौरभ इंगळे, महेश राऊत, शिवम होले, गजानन ठाकरे आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वेतून बंडू आठवले व राजू शिवणकर।